मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल व दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे साहेब यांच्यामध्ये बैठक झाली। या बैठकीमध्ये दिव्यांग बांधवांसाठी वेगवेगळ्या सोयी सुविधा कशा राबवता येईल, वेगवेगळ्या योजना कशा अंमलात आणता येईल, ज्यामुळे दिव्यांगांना त्रास कमी होईल, त्यांना योजनांचा लाभ मिळेल। तर या संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। तर मग मित्रांनो, या बैठकीमध्ये दिव्यांग बांधवांसाठी AI पोर्टल आणायचं ठरलेलं आहे। दिव्यांग बांधवांच्या सर्व काही योजना आहेत, ज्या काही फॅसिलिटी आहेत, त्या सर्व या पोर्टलवर, या वेबसाईटवर येतील आणि AIच्या मदतीने, चॅटबॉटच्या मदतीने दिव्यांग बांधवांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे। तर त्या संदर्भात काय माहिती आहे ती सविस्तरपणे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांचे प्रतिपादन, AIच्या माध्यमातून दिव्यांगांना आत्मनिर्भर बनवणार। मुंबई या ठिकाणी ही बैठक पार पडली। दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI ही एक केवळ आधुनिक तांत्रिक संकल्पना न राहता त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी दूर करणारे प्रभावी साधन ठरत आहे। दृष्टीदोष, श्रवणदोष, शारीरिक आणि बौद्धिक अक्षम असलेल्या व्यक्तींसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित उपकरणे, ॲप्स, डिजिटल सेवा मोठ्या प्रमाणात उपयुक्त ठरत आहे। कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सहाय्यक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना या ठिकाणी दिव्यांग व्यक्तींना सुलभ सेवा निर्माण करून त्यांना आत्मनिर्भर करावे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी शुक्रवारी केले। इंडिया AI इम्पॅक्ट समिटच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग व्यक्तींच्या व सक्षमीकरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची म्हणजे AIची क्षमता उलगडणे या विषयावर प्री सबमिट राऊंड बेल्सचे आयोजन करण्यात आलेले होते। हॉटेल इंटर कॉन्स्टलेटमध्ये येथे करण्यात आले होते। त्या प्रसंगी दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे साहेब उपस्थित होते। या कार्यक्रमाप्रसंगी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। मुख्य सचिव म्हणाले की AIच्या साहाय्याने तयार होणाऱ्या इलेक्ट्रिक व्हीलचेअर, कृत्रिम हातपाय संवाद सहाय्यक उपकरणे, आय ट्रॅकिंग व हेड माऊस सारखी साधने दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी जीवन जगण्यास मदत करीत आहे। बौद्धिक अक्षमतेच्या क्षेत्रात विशेषतः ऑटिझमचे निदान करण्यासाठी AI महत्त्वाची भूमिका बजावत आहे। शासकीय सेवांमध्ये AIचा वापर करून दिव्यांगांसाठी प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात येत आहे। बहुभाषिक चॅटबॉट आणि डिजिटल सहाय्य प्रणालीमुळे आवश्यक माहिती, थेरपी केंद्रे, विशेष शाळा तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना एका क्लिकवर मिळत आहे। आता दिव्यांग केवळ स्वावलंबी होत नसून कुटुंबाचे पालनपोषण करण्यास सक्षम होत आहे। गुगल, AI, मेटा यांच्यासह जवळपास 101 स्टार्टअप दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे। AIच्या मदतीने दिव्यांगांचे जीवन सुकर होत असल्याचे सांगत मुख्य सचिव अग्रवाल यांनी विविध उदाहरणावरून दिव्यांगांचा प्रेरणादायी प्रवास कथन केला। त्यावेळी तुकाराम मुंडे साहेबांनी सुद्धा त्यांची माहिती दिली की दिव्यांगांसाठी कोणकोणत्या गोष्टी करण्यात येणार आहे। तर दिव्यांग व्यक्तींना समाज व अर्थव्यवस्थेसाठी योगदान देणारे सक्षम घटक बनवणे हेच शासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे। कृत्रिम बुद्धिमत्ता, AI आणि मशीन लर्निंगच्या साहाय्याने दिव्यांग सक्षमीकरणाला नवी दिशा मिळू शकते। शासनाच्या संकेतस्थळ व पोर्टलवर दिव्यांगांसाठी सुलभ करण्यासाठी भर देण्यात येत आहे। नजीकच्या काळात एक सर्वसमावेशक सुलभ डिजिटल पोर्टल विकसित करण्यात येणार आहे। म्हणजे आता जे वेगवेगळे पोर्टल आहेत, वेगवेगळ्या ॲप आहे, त्यामुळे दिव्यांग बांधवांना जमत नाही किंवा त्रास होतो, तर ते सर्वांचं एक असं पोर्टल आता बनवण्यात येणार आहे। डिजिटल पोर्टल विकसित करण्यात येणार आहे। या पोर्टलवर एकदाच नोंदणी केल्यानंतर पात्र असलेल्या सर्व योजना, त्यासाठी लागणारी कागदपत्रे इत्यादी माहिती दिव्यांग व्यक्तीस उपलब्ध होईल। अशा प्रकारची माहिती तुकाराम मुंडे साहेबांनी यांनी दिलेली आहे आणि ते डिजिटल पोर्टल लवकरच विकसित झाले की आपल्या दिव्यांग बांधवांना त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुकाराम मुंडे साहेब, दिव्यांग कल्याण विभाग यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे आणि दिव्यांगांना कशा पद्धतीने सक्षम बनवता येईल त्यासाठी त्यांनी हा इव्हेंट या ठिकाणी आयोजित केला होता। तर मित्रांनो, अशा पद्धतीने दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।